प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आम्हाला दिसत आहे. मुलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होण्यासाठी हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी हा वह्या वाटपाचा उपक्रम होत आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात पत्रकार भगवान लोके यांच्याप्रमाणे आपल्या लाल मातीबद्दल मोठे झाल्यानंतर नेहमी आत्मीयतेने जिव्हाळा जपला पाहिजे. त्यातून असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम होतात. शैक्षणिक उपक्रमातून प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सभापती हर्षदा वाळके यांनी केले. प्राण जीवन संयोग संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने व शिवशक्ती मल्टीस्पेशालिटी सर्व्हिसेस संचलित जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोकी, असलदी सरपंच चंद्रकांत डांबरे, उपसरपंच सचिन परब, नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर, माजी उपसरपंच नीरज मोरे, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोकी, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, प्रदीप हरमलकर, सोसायटी संचालक परशुराम परब, शत्रुघ्न डांबरे, उदय परब, सचिन लोके, माजी सरपंच सुनीता लोके, मारुती मोरे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, सचिन राणे, उत्तम सावंत, संतोष परब, रघुनाथ लोकी, प्रवीण डगरी, अनिल नरी, महेश लोकी, गोविंद लोकी, पंकज आचरेकर, मनोज लोकी, ग्राप सदस्य आनंद तांबे, बाळकृष्ण परब, विजय खरात, रुपेश खरात, वासुदेव दळवी, प्राण जीवन संयोग संस्थेचे प्रतिनिधी मनोज राणे, अनिप सावंत, सिद्धेश सावंत, कृष्णा वायंगणकर, रज्जाक बटवाली, राजा नावलीकर, भूपेंद्र मोरजकर, पपी वायंगणकर, मुख्याध्यापक दिनेश जंगली, शिक्षिका रश्मी कुडतरकर यांच्यासह नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. नांदगाव पंचक्रोशीमध्ये वह्या वाटपाचा शुभारंभ होत आहे आणि त्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले नांदगाव सरपंच सन्माननीय मोरजकर साहेब, असले सरपंच सन्माननीय डांबरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले नांदगाव उपसरपंच साटविलकर साहेब, असले उपसरपंच परब साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी सरपंच सन्माननीय लोके मॅडम, डांबरे साहेब, सर्वच सन्माननीय मान्यवर, कारण नाव भरपूर जण सगळेच सन्माननीय आहेत, त्याचबरोबर जे प्रतिनिधी आहेत या सहयोग संस्थेचे. आज खरोखर हे अतिशय चांगला असा उपक्रम लोके साहेब राबवत आहेत. कारण आज आपण जगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात, अनेक संस्था संघटना काम करत असतात, अनेक दातृत्व असतात, हे आपल्याला फक्त पेपर म्हणून ऐकायला मिळतं. पण आपल्यापर्यंत आणण्यासाठी, त्यांना लिंकेज करण्यासाठी कोणीतरी निमित्त लागतं आणि ते निमित्त अशी व्यक्ती असते जी धडपडी असते, ज्यांना मुळात आधी मनापासून कळवळ असतो की आपल्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये काहीतरी व्हावं. आणि ह्या उदात्त हेतूने आमचे लोके साहेब सगळ्यात त्यांचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये चांगलं काहीतरी यावेसाठी प्रयत्न करत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणजे एक त्यांचं छोटंसं काम आहे, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक छोटासा एक भाग आहे. अनेक पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांनी खरोखर एक चांगला उपक्रम, एक चांगला सुरुवात त्या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे वाखाणण्याजोगं काय आहे तर आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो ठराविक लोकप्रतिनिधी असतात, पण आज बघितलं तर जवळजवळ सगळा गाव या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे प्रत्येक वाडीचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे गावच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही पोस्ट होती आहे त्यांच्या कामाची. कारण आपण असं म्हणतो की एखाद्या आता जी जी आपली महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर जे जे आदर्श गावं म्हणून नावारूपाला आलेली आहेत, तर त्याच्यामध्ये कोणीतरी ह्या नावारूपाला येण्यामागे पूर्ण गाव जावं हे नसतं, तर त्याच्यामध्ये एक अशी व्यक्ती असते जी पूर्णपणे झोपून घेऊन काम करते. आणि तुमचं असल्याचं हे भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये अशी व्यक्ती तुम्हाला लाभलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण गावाला एक केलेलं आहे, पक्षविरहित एक संघटना त्यांनी उभी केलेली आहे. आणि खरोखर ही गरज आहे गावाची, कारण गावाचा विकास जर व्हायचा असेल, खऱ्या अर्थाने गावाचा विकास व्हायचा असेल तर पक्ष हे इलेक्शन पुरतं, निवडणुकीपुरते ठीक आहे, पण इतर वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन जर मग कुठलाही तुमचं अडचण राहणार नाही, कुठल्याही अडचणीला कोणी हिंमत करू शकत नाही की ह्या गावाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं असेल किंवा या गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या जे हे आहेत, मग कुठले विकास कामं असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या गावाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर एकही असेल, म्हणजे त्यांनी पोलीस पाटील ह्याच्यामध्ये सुद्धा भरतीमध्ये किंवा त्यांच्या पद त्यांना जे
त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एकी दाखवलेली आहे. म्हणजे हे खरोखर हे एकट्याचं काम नाही, हे सगळेजण वेगवेगळे गेले असते तर ते झालं नसतं, पण ह्यांनी लिडिंग घेतलेलं आहे आणि खरोखर पुढे जाऊन हे खूप मोठा नेता होणार आहे याची एक हे आहे. कारण हे नेत्याचं एक त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. जरी ते लोकशाहीचा चौथा काम म्हणून काम करत असले तरी पत्रकारितेचा एक भाग म्हणून पत्रकारिता करत असताना जे सामाजिक संवेदनशीलता आहे, समाजातल्या वेगळ्या प्रश्नांना त्यांनी या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण भले भल्या गावांमध्ये दारूबंदी होत नाही, कारण किती प्रयत्न केले, ग्रामसभा झाल्या परत सुरू होतात, पण इथे त्यांनी एक वेगळं जागरूकता निर्माण करून खरे प्रश्न जे गावाचे आहेत, आपण खूप म्हणतो हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, प्रत्येक जण म्हणत असतो, पण ते प्रत्यक्ष करण्याचं धाडस आणि हिंमत जर दाखवली असेल तर कोणी आपल्या लोके साहेबांनी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये दारूबंदीचा भाग आहे, जमीन परप्रांतीयांना जमीन विक्री वाचवणं, याच्यासाठी म्हणजे आपली जमीन वाचवणं. एक मगाशी त्यांनी म्हटलं की मी ह्या लाल मातीचा एक सुपुत्र आहे आणि लाल माती वाचवणं आणि आपल्या ताब्यात ठेवणं. आणि कारण काय झालेलं आहे, आपल्या सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे परप्रांतीय येत आहेत आणि परप्रांतीय जमिनी करून कोण आपले आणि कोण परप्रांतीय आज कळत नाहीये, पण इथे त्यांनी एक चांगला म्हणजे बाकीच्या गावांनी सुद्धा याचा धडा घेण्यासारखा आहे आणि त्यामुळे त्याचं खरोखर कौतुक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या गावातली लोक जे आहेत ते गावाचं ऐक्य आहे. म्हणजे प्रत्येक जण, त्यांचे मतभेद असतील इतर वेळी, पण अशा वेळी मात्र सगळा गाव त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे खरोखर तुमच्या गावाचं पण कौतुक आहे की प्रत्येकाला असं वाटतं आणि ही संवेदनशीलता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायचं काम आमच्या लोके साहेबांनी केलेलं आहे. आणि आज वया वाटपाच्या माध्यमातून आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय, आम्हाला वया मिळालेले, त्यांना मला एक जरी वही मिळाली तरी सुद्धा एक काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे, हा आनंद मुलांच्या. आणि जसं म्हणजे लोके सर म्हणाले तसं एक त्यांची वेगळी प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचा व्यक्तिमत्व होण्याच्या विकास होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जे शैक्षणिक साहित्य लागतं, आज आपल्याकडे काही कमी नाही तरी सुद्धा काही ठिकाणी असं म्हणू शकत नाही. आज खूप महागाई वाढलेली आहे, किती मध्यमवर्गीय लोक असले तरी त्यांना कुठेतरी त्यांचे वडील खूप कष्टाने सुद्धा ह्या वस्तू आणून देतात आणि त्या आपण सहज या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारे मी सदिच्छा व्यक्त करते की तुम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सगळ्यांना संघटित आता केलेलेच आहे, तर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा हे तुमचं संघटन आहे ते अधिक मजबूत होत जावं आणि भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठी संधी मिळो अशी मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम भरगच्च करण्यासाठी सहकार्य केलेल्यासाठी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. मुलांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. नमस्कार. प्राण जीवन सहयोग संस्थाच्या माध्यमातून या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संदीप चौकेकर यांनी आमचे मित्र सन्माननीय भगवान लोके, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आज वया वाटपाचा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे उपसरपंच इरफान साटवेकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष पपी वायगणकर, संतोष परब, आमचे मित्र पंकज आत्रेकर, शाहिद भाई, रघु लोके साहेब, महेश लोके, गोविंद लोके, मावती मोरे, मनोज लोके, खरात साहेब आणि आमचे रजाक पटवाले, सगळ्यांची नावं मुद्दाम घेतली कारण तुम्हाला पण ती नाव माहिती हवी करा. तर एक चांगला उपक्रम लोके साहेबांनी राबवलेला आहे. रजाक पटवाले म्हणाले जसे की आपली ग्रामपंचायत आपली आहे, पंचायत समिती सभापती आपल्या, जिल्हा परिषद आपली आहे, तुम्हाला कसल्याही गोष्टीची गरज लागेल तुम्ही कधी आमच्याकडे हक्काने मागणी करू शकता. ती मागणी करा, 100% कामं पूर्ण होतील असं मी सांगत नाही, पण आम्ही ती कामं पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. 50% जरी आपली अचिव्हमेंट झाली, आम्ही पण तुमची ती कामं पूर्ण केली तरी आम्हाला असं समाधान मिळेल, तुमची कामं होतील. तर त्या दृष्टीने तुम्ही आमच्याकडे मागण्या करा, प्रयत्न करा. शासनाचा जसा उद्देश ठेवला आहे की शैक्षणिक ग्रामसभा शासनाने घ्यायला सांगितलं, त्याचा उद्देश हाच आहे. तुमच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पण त्या सरपंचांच्या माध्यमातून असतील, सभापतींच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील, त्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सरकार आता आपल्यासाठी खूप नवीन नवीन योजना आणते. मला वाटतं शाळेचे गणवेश मिळतात, शाळेचे बूट मिळतात, तुम्हाला पुस्तकं मिळतात. पहिलं हे काही मिळत नव्हतं, आता हे सगळं मिळतंय. रजाकबाई जसं म्हणाले की आपल्या गावाचं नाव रोशन करा, तसं मी म्हणेन आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितले राष्ट्रप्रथम, तसंच रजाकबाई म्हणाले की तुम्ही गावाचं नाव रोशन करा, तालुक्याचं नाव रोशन करा, जिल्ह्याचं रोशन करा, महाराष्ट्राचं होईल आणि त्याचबरोबर देशाचं पण नाव रोशन होईल. रजाकबाई म्हणाले तुम्ही आज आम्ही इथे बसतो, उद्या तुम्ही इथे बसा, त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, चांगलं शिक्षण घ्या
आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल, काही अडचणी असतील, नक्कीच हक्काने तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. मी आज जरी इथे भाई मोरजकर म्हणून उभा आहे, मी सरपंच या भूमिकेतनं असेल तेव्हा मी निरपेक्ष काम करणार. समाजासाठी, माझ्या गावासाठी मी काम करण्यासाठी मी बांधील आहे. हे तुम्हाला वचन देतो. तुम्ही नक्की पूर्ण करण्याचा आमच्याकडे मागणी करा, आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आमचे उपसरपंच निर्माण भाई आहेत, त्यांना मी परवाशी म्हणालो की आपण आलेलो इथे, तर शाळेला वॉल कंपाऊंड कुठे दिसत नाही, तर पूर्ण कंपाऊंड घालण्यासाठी पण आपण प्रयत्न करूया असं मी त्यांना म्हणालो आहे. त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया. आमचीच शाळा आहे, माझ्या गावातली शाळा आहे, त्याच्यामुळे ही मुलं सुद्धा आमचीच आहेत. त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. साहेबांना त्यासाठी धन्यवाद देईन. त्यांनी आपल्या गावाबरोबर आपल्या नांदगाव गावाचा आणि पंचकृषीचा विचार केलेला आहे, तर त्यांच्यासाठी पण धन्यवाद देईन आणि त्यांना अशी विश्वास चांगलं काम करण्याची ताकद देऊ अशी प्रार्थना करेन. आणि विशेष जय जय महाराज. गावात माझा जन्म झाला. मी नांदगाव हायस्कूलला शिकलो आणि इथलाच असल्यामुळे मी माझे मित्र असल्यामुळे त्यांना म्हटलं माझ्या गावांसाठी काहीतरी तुम्ही शैक्षणिक मदत करा. तर त्यांनी वह्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर आम्ही त्याचा शुभारंभ आता आमच्या असलेल्या शाळांमध्ये, असलेल्या नांदगाव विद्यापीठ शाळेमध्ये केला. आणि आपल्या मोहल्ल्यामध्ये जी उर्दू शाळा आहे, त्या उर्दू शाळेमध्ये आता दुसरा कार्यक्रम होतो आहे. तर मी अशासाठी धन्यवाद म्हणतो की आपण लाल मातीत मी जन्म घेतला आणि या लाल मातीसाठी काहीतरी करता येतं. माझ्या ओळखीचा उपयोग माझ्या लोकांसाठी होतो आहे. अनेक प्रश्न घेऊन आपण आरोग्याचा असू दे, शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे किंवा सर्व प्रश्नांसाठी जिथे जिथे माझी गरज लागते त्यावेळी मला संपर्क केला जातो. त्यावेळी मी जितका वेळ देता येतो तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. त्या धर्तीवरचा हा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमाला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलात. या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या उर्दू शाळेचे सर्व शिक्षक असतील, इथले संस्था चालक असतील, कमिटी असेल, तर सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी रज्जाक गटवाले असतील, उपसरपंच इरफान सागविलकर असतील किंवा मोहल्ल्यातले आमचे भरपूर मित्र आहेत, गटवाले असतील किंवा सर्व, हे आपण आतापर्यंत समाजासाठी हिंदू मुस्लिम जरी आपण असलो तरी शैक्षणिक पातळीवर, सामाजिक पातळीवर नेहमी एकात्मतेने आम्ही काम करत आलेलो आहे. आणि ही आपली एकजूट आहे ती यापुढे कायम राहील. आणि असं शैक्षणिक कार्य करण्यासाठी पुन्हा आम्हाला संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण मुलं आहेत, माझा मित्र रघु आहे किंवा सगळेच जण जे विश्वास ठेवतात त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे. मी आता काय ह्या लोकांना सगळ्यांपर्यंत फोन लावू शकलो नाही, पण मी व्हॉट्सअप ग्रुप केलाय. त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मी निमंत्रण पाठवतो आणि त्याच्यामुळे हे शक्य आहे. आता उदाहरण मगाशी बोलता बोलता ते राहून गेलो. प्रांजूवर सहयोग संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते चौकेकर साहेब सामाजिक कार्यकर्तेच आहेत. त्यांनी मला गेल्या वर्षापासून मला ते मागे होते काय करता येईल तुमच्या गावासाठी, तर मी करायला तयार आहे. तर मी म्हटलं मला गावासाठी नको तर माझ्या पंचकृषीसाठी मुलांसाठी काय तुम्ही करू शकता, तर वया देईल तर म्हटलं चांगल्या क्वालिटीचा वया देत असाल तर, आणि ते हायस्कूलला पण द्या असा आग्रह धरला. एखाद्या गोष्टीचा आग्रह आपण धरला आणि आपण आपला स्वच्छ हेतू असेल तर कुठली जगात अशक्य गोष्ट होत नाही. आतापर्यंतच्या इतिहासात मला गावाने भरपूर काही दिलं. म्हणजे या गावात जन्म घेतला, मी सोसायटीचा चेअरमन होताना सुद्धा ना एकाने देखील विरोध केला नाही. तिथेच मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला आणि गावातल्या लोकांनी मला संधी दिली. मॅडम तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, सर्व सन्माननीय व्यासपीठाला मी ताब्यात घेताना संस्था 10 लाखाची संस्था होती, आज ती 1 कोटीवर गेली आहे. 10 पटीने वेळा 5 वर्षात वाढवली. पण ते कोणाच्या सहकार्यामुळे, माझ्या शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. काही कर्ज दुसऱ्या बँकांमध्ये होती ती माझ्या सोसायटीकडे आली. माझ्या स्वभाव गुणामुळे आले. मी त्यांना बोलून घेतलं, त्यांना बसवतो, कसं कर्ज बसवता येईल, कसं कर्ज वाढवून देता येईल. कारण हे शेती कर्ज आहे ना, हे स्वस्त दराचं कर्ज आहे, 6% कर्ज आहे आणि 6% देखील ते व्याज दर रिटर्न येतं. मी लोकांना पटवून देतो. मी शैक्षणिक कर्ज गेलं, शैक्षणिक कर्ज ज्यांची कुठल्याही बँकेत होत नव्हती. आता एक लास्ट इयरला मुलगी आहे, ढकोजी डांबरे यांची मुलगी आहे, ती लास्ट इयरला आहे. आता ती पगार येईल. आमचा पंकज आहे, पंकजची मुलगी. ह्या लोकांची कर्ज कुठेही होत नव्हती, ती आपण संस्थेत केली. खरोखर गाव आपण जर बदललो तर गाव बदलायला वेळ लागत नाही, पण आपण मला साथ देता त्याचं ऋण मी आयुष्यावर विसरू शकत नाही. मी चांगल्या कार्यासाठी बोलवतो, त्या ठिकाणी तुम्ही या.
मी वाईट काय करत असेल तर मला तिथेच पकडा, असं मी डायरेक्टली सांगतो. चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी करूया आणि चांगल्या गोष्टी करून गाव पुढे घेऊन जाऊया. गाव पुढे घ्यायला मी तुम्हाला एवढं वचन देतो साहेब मॅडम, बाकीचे गाव 10 वर्ष विकले जातील अगोदर, पण माझं गाव 100% 10 वर्ष लेट विकलं जाईल. कारण आमचे तरुण मंडळी आहे ना, त्यांनी सगळ्यांनी ठरवलं जमीन विकायची नाही. मग ती परप्रांतीय असो किंवा द्यायचीच असेल तर भावकीत देऊ, आम्ही गावात देऊ आणि त्यानंतरच बाहेरचा विचार करू. आणि त्यासाठी आम्ही समिती गठीत केली. त्याचं उदय परब, प्रदीप परमलकर असतील, सचिन लोके असतील किंवा महेश लोके, प्रवीण डगरे, सगळेच लोक त्याच्यात काम करतायत आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं. आणि अशा गोष्टींमुळे आमचा गाव पुढे जातो आहे. आणि मी एवढंच सांगतो आणि समारोहाकडे जातो की अशी कार्य आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे, एकट्याचं काम नाही. माझा त्याच्यात वेळ जातो, माझं त्याच्यात भरपूर काम लागतं डोक्याला सुद्धा आणि शारीरिकदृष्ट्या त्रास असतो तो, हे सगळं सक्सेस होईपर्यंत. तरी देखील मी सर्वांचे आभार मानतो. एवढ्या शॉर्ट पिरियडच्या नोटीसला तुम्ही सर्वजण आलात आणि मॅडम सुद्धा 2 कार्यक्रम टाळून मी आग्रह केला आणि मी तिथेही हार मारली नाही. मॅडम आणि काल कार्यक्रमाला येणार नाही म्हणून सांगितलं की नाही मॅडम मला 2 कार्यक्रमात मी येत नाही, तरी देखील मी प्रयत्न करलो नाही. मी सकाळी 10 वाजता येताना फोन केला, मॅडम म्हटलं तुम्ही निघालात का, तर त्यांचा एक कार्यक्रम रद्द झाला होता. मुद्दा काय सांगतो, आपला प्रयत्न आपण सोडायचा नाही शेवटपर्यंत. सर ते म्हटले मी एका कार्यक्रमाला येऊ शकतो, एका कार्यक्रमाला म्हटलं शुभारंभ करून जा. आणि आता त्या मॅडम आल्या, त्यांचा 11चा कार्यक्रम आता दुसरीकडे जायचा आहे. मी त्यांना लगेचच मोकळं करतो, फक्त आता या वया वाटूया, बाहेर एक ग्रुप फोटो घेऊया आणि जे संस्थेचे प्रतिनिधी आले त्यांचा एक सत्कार करायचा आहे तो करूया आणि एक कार्यक्रम समारोहाकडे नेऊया. प्राणजीवन सहयोग संस्था यांचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून आणि आमचे मार्गदर्शक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानजी लोके साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी नांदगाव पंचक्रोशीमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अतिशय चांगलं असं काम, म्हणजे समाजाप्रती एक आपलं देणं लागतो ह्या भावना लक्षात ठेवून आपल्या भागातील आपल्या मातीमध्ये लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी एक चांगला प्रयत्न लोके साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देते. सहयोग संस्थेच्या माध्यमातून आज वयावाटपांचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सन्माननीय सभापती मॅडम कणकवली हर्षदा वाळके मॅडम यांच्या हस्ते आज शुभारंभ झालेला आहे आणि सन्माननीय भगवान लोके साहेब यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतो आहे आणि एक स्तुत्य उपक्रम लोके साहेबांच्या माध्यमातून इथे आपण आज आयोजित केलेला होता आणि आता वयावाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. शासनाने जसं सांगितलं शैक्षणिक ग्रामसभा, तसंच त्याचाच एक भाग असा म्हणेन मी. आणि मुलांना ज्या प्रकारे आपल्याला सहकार्य करता येईल त्याचा हा प्रयत्न लोके साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. लोके साहेब मगाशी म्हणाले की मी काहीतरी समाजाचं देणं लागतो, मी माझ्या काहीतरी गावाचं देणं लागतो, त्याचाच हा एक भाग आहे आणि त्यांच्या या उदात्त हेतूतून हा आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे. असंच बाकीच्याही सर्व सहकार्यांनी आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या मुलांसाठी प्रयत्न करावेत असं मी या माध्यमातून आवाहन करेन. आज चांगला कार्यक्रम आयोजित केलेला होता, त्यासाठी ज्यांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला मदत केली त्या संदीप चौकेकर साहेबांचे पण मी आभार मानेन आणि या सर्वांसाठी लोके साहेबांचे पण आभार मानेन. धन्यवाद. प्राणजीवन सहयोग संस्था अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने आपल्या नांदगाव पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक शाळा, सरस्वती हायस्कूल नांदगाव या ठिकाणी मोफत वया वाटण्यासाठी सुमारे 5000 वया आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. उत्तम क्वालिटीच्या वया त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. मी या लाल मातीत जन्म घेतला, त्यामुळे या लाल मातीसाठी काहीतरी करावं या उद्देशाने हा आमचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला गावातील ग्रामस्थांनी शुभारंभाच्या निमित्ताने चांगली साथ दिलेली आहे. मी त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानतो. मुलांनाही पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.